हे बघा मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी पट्टीची डिझाईनची सुरुवात केलेली होती. तुम्ही बघू शकतात. बघा, आपण त्या दिवशी एवढी सुरुवात केलेली होती आणि आज आपण ही पट्टी कंप्लीट करून घेऊया. हे बघा, तुम्ही बघू शकतात. हे बघा, ही पट्टी आपण आज कंप्लीट करून घेणार आहोत. चला तर डिझाईनला सुरुवात करूया. हे बघा, मी सर्वात प्रथम तुम्हाला सांगत आहे, हा बघा, हा आपला पहिला धागा सुईमध्ये असतो. हा एक धागा मी प्रत्येक वेळेस खांबाची सुरुवात सांगत आहे. आणि हा धागा अशी सुई गोल फिरवून घेतलेला दुसरा धागा असतो, जिथून आपण साखळीमधनं सुरुवात करतो. त्या साखळीतनं टाकला की त्याच्यावरती अशी सुई वरती काढून त्याच्यातनं हा बघा, हा तिसरा धागा असतो. असे 3 धागे घेऊन तिथे 2 खांब तयार करायचा आहे. हा बघा, दोघांमधनं काढायचं. हे बघा, इथे 2, हा झाला आपला प्रथम खांब तयार. हे बघा, दुसरा पण तसाच करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात. हे बघा, हे बघा, बघू शकतात तुम्ही. 3 काम आपले झालेले आहेत. 2 काम आता कंप्लीट करून घ्यायचे आहेत. असेच आपल्याला पूर्ण पट्टी कंप्लीट करत जायची. आज आपल्याला पट्टी कंप्लीट करून बॉर्डर करायची असेल तर करू शकतात, नसेल तुमची इच्छा तर नाही केली तरी चालेल. पण पट्टी करताना कधीही लक्षात ठेवा, शॉर्ट पट्टी करू नका आणि छोटी तर एकदमच करू नका. कारण डिझाईन तुम्ही कितीही सुंदर बनवले तर छोट्या पट्टीमुळे डिझाईन उठून दिसत नाही. तोरणपट्टी जेवढी ब्रॉड असेल, जेवढी मोठी असेल, चौडी असेल, तेवढीच आपलं तोरण उठून दिसतं. आता तुम्ही ह्या पट्टीला कितीही छोटी डिझाईन बनवली तरी ती पट्टी उठूनच दिसणार आहे. तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन माझे तोरण बघू शकतात. मी किती प्रकारचे तोरण बनवले आहेत. माझ्याजवळ भरपूर डिझाईन अवेलेबल आहेत. तुमच्याजवळ कुठली डिझाईन तुम्हाला आवडत असेल तर मला फोटो पाठवा आणि मला कमेंट करा. मी तुमच्यासाठी ती डिझाईनसुद्धा घेऊन येईल. तुम्ही बघू शकतात. जेवढी पट्टी मोठी असेल तेवढं तोरण एकदम उठावदार दिसतं बघा. हे बघा, 4 साखळ्या आपल्या झालेल्या आहेत घेऊन. आता आपण परत 5 खांब टाकून घेणार आहोत. हे बघा, अशीच पूर्ण पट्टी आपल्याला कंप्लीट करत जायची आहे. त्या दिवशी मी तुम्हाला पट्टीची सुरुवात सांगितली होती. ही पट्टी मी तुमच्यासोबतच शिकत आहे. मी आधी ह्या पट्टीचं तोरण बनवलेलं नाही. मी मनानेच ही पट्टी तयार केलेली आहे. मी यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून किंवा हे करून नाही, तर मी माझ्या आईला येत होतं. मी माझ्या आईकडनं शिकलेली आहे आणि माझ्या मैत्रिणी पण बनवायच्या. त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीची आवड आहे आणि मला याच्यामध्ये इंटरेस्ट पण आहे. जसं मला झोपेचा दुपारचा कंटाळा, म्हणजे मी फार झोपायचे, तर मी माझी झोप घालवण्याकरता हे करते. तर मी माझ्या मैत्रिणींना पण हे सजेस्ट करते की तुम्ही पण असंच करा. कारण बघा, दुपारी कामं झाल्यानंतर झोपलं ना तर आळशी होऊन जातं माणूस आणि मग चिडचिड स्वभाव होतो. त्याच्यामुळे ना आपल्या मुलांवर पण त्या गोष्टीचा परिणाम होतो. कारण स्वभाव चिडचिड झाला म्हणजे घरातलं पूर्ण वातावरण बदलतं. म्हणून काय करावं, थोडा वेळ दुपारी ना झोप टाळण्यासाठी असलं उद्योग म्हणजे करत बसावे. आणि हे बघा, शिकूनच माणूस पुढे जातं. काही काही गोष्टी एकदम, मी असं म्हणत नाही की तुम्ही कंटिन्यू करत राहा, पण थोडा वेळ शिकण्यासाठी द्या. आणि नवीन गोष्टी शिकण्याला ना कंटाळा येतोच. कंटाळा येतो, प्रत्येक माणसाला कंटाळा येतो नवीन गोष्ट शिकताना. म्हणून तो कंटाळा न येण्यासाठी तुम्ही जिद्दीने करत राहा. 1 वेळा चुकाल, 2 वेळा चुकाल, 3ऱ्या वेळेस बरोबर येतं माणसाला. असं काही नाही की 1 वेळा नाही कळलं म्हणून तो व्हिडिओ बघून सोडून द्यायचा. परत पुन्हा प्रयत्न करायचा शिकायचा. आणि मी तुमच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीमध्ये शिकवत आहे. तुम्ही बघू शकतात. हे बघा, तुम्हाला कळेल आणि तुम्हाला म्हणजे एकदम योग्यरित्या तुमच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न करत आहे, तुम्हाला शिकवण्याचा. तुम्ही बघू शकतात. हे बघा, काय आहे मैत्रिणींनो, शिकण्याची जिद्द असली ना तर जग माणूस कसंही जिंकू शकतो. म्हणून जिद्द असायला पाहिजे माणसाला आणि जिद्द हवीच काहीतरी करून दाखवण्याची. असं नाही आपण हाऊसवाईफ आहेत म्हणून आपलं काहीच वर्चस्व नाही. आपणही काही ना काही करू शकतो. मी पण हाऊसवाईफ आहे. हे बघा, तुम्ही बघू शकतात.
हे बघा, ही पट्टी आज आपल्याला कंप्लीट करायची. याची डिझाईन आज आपण कंप्लीट करून घेणार आहोत. उद्या मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. माझे काही शब्द माझ्या मैत्रिणींना नसते आवडले तर त्यांच्यासाठी सॉरी. पण मैत्रिणींनो, खरंच तुम्हाला सांगते, हे ट्राय करून बघा. आपला झोपही जाते, कंटाळा येत नाही आणि दुपारचं आपल्याला या गोष्टीची सवय लागली ना, एक वेळा तर आवड निर्माण होते. नक्की करून बघा. आणि हे बघा, तुम्हाला नवीन नवीन तोरण शिकायचे असतील, नवीन डिझाईन बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.